बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा कर्पूरगौरं करुणावतारं कौशारकारं भुजगदारं सदावतं हृदयारं दुःखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वे पूर्वे प्रेम पुरुषाची सर्वांगी सुंदर जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती शंकर मात्रे मामा संकटी पावावे निर्वाणी रक्षावे जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती शंकर मात्रे मामा जय मात्रे कामनापूर्ती जय देव जय देव सिंधुनायो रक्षावे जय जय वारी वारी पडलो आता संकट निवारी जय देवी पाता चारी श्रमले परंतु ना बोलवे काही काही विवाद करता पडलो प्रवाही कुरकुर भक्ताला देता नाही देवी जय देवी जय चातुर्वर्णी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय प्रसन्न होसी निज दाता कापासुर सोडी सोडी लोकाचा अंबे तुझवातून सोड सुरविनाचा हर तल्ले धारा जय देवी चातुर्वर्णी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय गणपती सदैव माता पिता सदैव सदैव बंधु सदैव विद्या सदैव सदैव सर्वं कायेन वाचा मनसेन्द्रियेण विद्यमानामा करोमि यज्ञं सकलं परं नारायणाय समर्पयामि अच्युतं देवं नारायणं दामोदरं वासुदेवं हरिं माधवं गोविन्दं जानकीनायकं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण मंगलमूर्ती मोरया. सातु दाता सर्व सिद्धिं सातु दाता हरि विघ्नं निवारिता बंधुदेव गया
बोलो गणपति बाप्पा मंगल मूर्ति। ओम सुख करता दुख हरता हरता विघ्नाति सर्वे पूर्वे प्रेम रूपा जयाति सर्वांगे संधारा जंधुराति कंठी दलगे बाल मुक्ता पदाति। जय देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन बदले मन कामना पूर्ति। जय देव रत्ना गाजित भरा तुझ गौरी कुमरा चंदनादी ओटे गुम गुम केसरा हीरे जाड़ित मोकन जोबा दोबारा ऋण जुड़ते नो पोरे धरणी नागरिया। जय देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मदरे माना कामना पूर्ति। जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरल दाना वगरा तुंडा त्रिनयना दास रामाचा वटवाहे सदना संतति पावावे निर्वाणी वृक्षावे सुरवर वंदना। जय देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मदरे मानक देव दुर्गे दुर्जन भानादना दे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी धनवा भरणा देवारी हारी बडलो। देव दुर्गे दुर्जन भानादना दे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी धनवा भरणा देवारी हारी बडलो आता संकट निवारी। जय देवी महिषासुर मदनी हो महिषासुरमदनी सरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी। जय देव भुवन भुवनिं पाता तुझे ऐसी राही नारी श्रमले परंतु नरलो प्रवाही ते तुम भगता लागी पावसी लवलाई। जय देवतनी हो महिषासुरमदनी सरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी। प्रसन्न वदने प्रसन्न होती निज दासा लेख बाजा अंबे तुझ वादन कर पुरवील आशा कर हर दल निजाला पद पंकज लेचा। जय देवी महिषासुर वदनी हो महिषासुर देता देवी कराला ब्रह्मांडी माला सीते कंडे काला त्रिनिधरी ज्वाला लावण्य सुंदर मस्तकिंबाला चेतोनियां सन्निर्वा सीते कंडे काला त्रिनिधरी ज्वाला लावण्य सुंदर मस्तकिंबाला चेतोनियां सन्निर्वाहे जुलझोला। जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ कर्पूर गौरा कैराला करदंगे वरवती सुमलांच्या बाला विभूती देवदलाडा श्रीगंध नीला केसा शंकर शोभे उमा विलाला। जय देव ओ स्वामी संवारो भावती ओ वालो तुझ कर्पूर गौरा। देवी द्वितीय सागर मंथन फेकले त्यावादी अवचित हलाल जे उदिले हे ताम असुर पाणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले। जय देव स्वामी शंकरा आरती ओ वाळो भावती ओ वाळो तुझ कर्पूर गौरा। सुंदर वदनारी पंचानन मनमोहन मुनि जन सुखकारी शतकोटि देवी के वाते उद्धारी रघुकुल तिलक राम दासा अंतरी। जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा कर्पूर गौरा। गालिंग लोटांगन गलवंदिला रेंडो यान वाहिन रूपदे रे अरंगन आनंद लोचन भवे वालिन मने नवा भवे माता दादेव भवे बंधु सखा भवे भवे दिया ऋणम देवा भवे सर्वा भवेव काय निवाता वर्धे निर्वा भव्यत्य सकल परस्मै नारायणाय समर्पय अच्युता केशव ब्रह्मनारायण कृष्णदा मोदरतरा माधव विकार श्री राम हरे राम 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 हरे हरे हरे
आज सगळीकडे उत्साहात वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचं आगमन घरोघरी झालेलं आहे आणि आपल्या सगळ्या लाडक्या कलाकारांच्या घरीसुद्धा बाप्पा विराजमान झालेत. आणि आत्ता मी आली आहे आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते, सुप्रसिद्ध मराठी अभिनेते म्हणजे सुबोध भावे. नमस्कार सुबोध दादा, खूप खूप स्वागत आणि सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपण बघितलं सुबोध दादाच्या घरी चांद्रयांची थीम आहे, अतिशय सुंदर असा गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे. दादा काय सांगशील, चांद्रयांची थीम आहे तर यावर्षी काय डोक्यात होतं नेमकं? मुलांची आयडिया आहे, केलं पण त्यांनीच आहे. दरवर्षी तेच ठरवतात, तेच करतात. आम्ही फक्त त्यांना काय हवं नको आहे तेवढ्यासाठी मदत करतो. त्यामुळे कान्हा, मल्हार, मानस या तिघांनी मिळून ते केलं आहे. घरातल्या उपलब्ध असलेल्या गोष्टींमधनं केलं आहे. कागद, पुठ्ठा, लाकूड याचा वापर केला आहे. प्लास्टिक नाही, थर्माकोल नाही आणि घरातलेच रंग. आणि यावर्षीचं एक मोठी अचिव्हमेंट आहे भारताची की आपण चांद्रयान प्रत्यक्ष चंद्रावरती एकदा 2 वर्षापूर्वी अपयश आलं होतं, पण यावर्षी त्याला यश आलं. प्रत्यक्ष चंद्राच्या दक्षिण भागावरती ते उतरलं. तो लँडर उतरला, रोवर उतरला आणि त्याचंच त्या सगळ्या शास्त्रज्ञांच्या बुद्धीचा, मेहनतीचा सन्मान करण्यासाठी चांद्रयानची प्रतिकृती. गणेशोत्सवाच्या बाबतीत आपल्या प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी असतात, तशी लहानपणची एखादी लक्षात राहिलेली आठवण? मिरवणुका आणि रात्रभर वेगवेगळ्या भागातले गणपती शाळेतल्या मित्रांबरोबर बघणं, पहाटे घरी येणं, गुरुजी तालीमच्या मिरवणुकीत बेभान होऊन नाचणं, घरात सजावट करणं. तेव्हा आजी आजोबा होते, त्यांच्या बरोबर त्यांच्या मदतीने सजावट करणं. शाळेतल्या आमच्या शाळेच्या गणपतीच्या मिरवणुकीत जोरदारपणे ती मिरवणूक साजरी करणं, बाप्पाचं विसर्जन करणं. आणि बेसिकली कुठल्या भागात कुठला देखावा आहे, कुठली आरास कुठल्या मंडळात केली आहे. त्याच्यानंतर कॉलेजच्या काळामध्ये गणपतीत केलेली नाटकं असतील, वेगवेगळ्या ठिकाणी केलेले कार्यक्रम असतील. तर गणेशोत्सवात प्रत्येकच गणेशोत्सव खूप स्मरणात राहिलेला आहे. आता पुण्याचा गणेशोत्सव अतिशय वैभवशाली, म्हणजे ही परंपरा अगदी जगभरात आहे, पण लहानपणीचा गणेशोत्सव आणि आत्ताचा यात काही फरक वाटतो का? आता माझं गणपतीत इतकं भेट देणं होत नाही, कारण आता कामाच्या व्यस्ततेमुळे ते शक्य होत नाही. घरातल्या गणपतीला 100% मी असतो. कधी कधी मुलांना बघायला घेऊन जायला मी पुण्यात किंवा मुंबईत असेल तर मुंबईत जातो. फरक म्हणजे मला असं वाटतं की आता आधीची शांतता आता तशी राहिली नाही आहे. थोडासा ट्रॅफिकचा वाढलेला त्रास जाणवतो आहे सगळ्यांनाच. त्यामुळे आधीची शांतता राहिली नाही. आधीचा एक थोडासा साधेपणा होता, तो आता कुठेतरी मिस वाटतो मला. पण आता कलाकार म्हटलं की सगळ्यांनाच माहिती की शेड्यूल खूप टाईट असतं, व्यस्त वेळापत्रक असतं, तर कधी असं झालं आहे का की गणेशोत्सवात सुट्टी नाही मिळाली किंवा शूटिंग आहे? नाही, असं कधीच नाही झालं, कधीच. दर गणेशोत्सवाला घरी. पण मग किती दिवसाचा गणपती असतो? 1.5 दिवस. उद्या आमचं विसर्जन. आणि आता लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली आहे आणि दादा तूसुद्धा लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली आहे. तर त्यावेळेस चित्रपटाचं शूटिंग करत असताना आणि गणेशोत्सवाचा तो सगळा माहोल, तर ती काही आठवण आहे का? आम्हाला त्या शूटिंगच्या काळात एका सीनचं चित्रीकरण चालू असताना जमिनीखाली गाडली गेलेली प्रत्यक्ष गणेशाची मूर्ती मिळाली. मला असं वाटतं कुठेतरी तो आशीर्वाद आमच्या संपूर्ण टीमवरती होता. आणि टिळकांचं एक अनोखं नातं गणपती बाप्पाबरोबर होतंच. त्यामुळे कदाचित त्यालासुद्धा असं वाटलं असेल की टिळकांच्या चित्रपटाचं शूटिंग आहे तर आपण तिथे असायला पाहिजे, आणि म्हणून कदाचित त्या जमिनीतनं आम्हाला गणपतीची मूर्ती मिळाली. मला वाटतं ही आठवण कायमच लक्षात राहील अशी आहे. आणि गणेशोत्सवाचं प्रत्येकाशीच खास नातं असतं, गणपतीशी खास असतं. आणि 14 विद्या 64 कलांचा अधिपती म्हणतो, आणि कलाकार म्हणून काय नातं आहे? खूपच जवळचं नातं आहे. आमच्या कशाला, आपल्या कुठल्याही गोष्टीची सुरुवात त्याच्या स्मरणाशिवाय होत नाही. कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण गणपतीचं नामस्मरण करून करतो. आमच्याही शूटिंगची सुरुवात गणपतीचा पहिला शॉट घेतला जातो आणि मग शूटिंगची सुरुवात होते अजूनही प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे इतकं अजोड नातं आहेच त्याच्याबरोबरचं. आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रेक्षकांना काय आवाहन? काही नाही, मी त्याच्याकडे नेहमी मागतो की प्रत्येकाला उत्तम आयुष्य मिळू देत, उत्तम आरोग्य राहू देत आणि तुमच्या प्रत्येकाची स्वप्न साकार होऊ देत. बुद्धीचा देवत आहे, त्यामुळे अर्थातच जास्तीत जास्त आपल्या बुद्धीचा वापर करून आजूबाजूच्या गोष्टींकडे बघितलं तर अनेक गोष्टींचा होणारा त्रास आपण कमी करू शकतो. आणि जाता जाता एक प्रश्न विचारेल, गणेशोत्सवातली कोणती गोष्ट जास्त आवडते? म्हणजे देखावे बघायला आवडतात, मोदक खायला आवडतात, सजावट करायला आवडते, काय आवडतं?
बुद्धीचा देव असल्यामुळे जे जे लोक कल्पना विस्तार करून एखादी गोष्ट करतात ती बघायला जास्त आवडते. खूप खूप धन्यवाद आणि गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि आपण पाहिलं की आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता सुबोधदादाच्या घरचा गणपती आणि असेच आपण वेगवेगळे गणपती सेलिब्रिटींच्या घरचे गणपती बघणार आहोत. गणेशोत्सवातल्या प्रत्येक दिवसाची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणारच आहोत. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी, पुणे. श्री गणेशाय नमः. आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर आता देशामध्ये सर्वत्र उत्साह भरणारा सण, आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा येणारा सण गणेश चतुर्थी आहे. या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने माझ्या आईच्या घरी गणपती बसवायला मी जाणार आहे. पण तत्पूर्वी मी घरातल्या गणपतीची पूजा करणार आहे. मी माझ्या घरातल्याच गणपतीला वेगळ्या पाटावर ठेवून 10 दिवस त्याची वेगळी सेवा करणार आहे. कारण आता ह्या गणेश चतुर्थीचं महत्व हे पार्थिव विनायकाचं असल्यामुळे आपल्या घरामध्ये जर मातीची किंवा शाडूची मूर्ती नसेल तर आपण गणपतीचा हा सण साजरा कसा करायचा. मग आपल्या घरामध्ये असणाऱ्या जेवढ्या गणपतीच्या मूर्त्या ज्या जनरली खूप असतात त्या सगळ्या स्वच्छ करून 10 दिवस त्यांना एक एक फूल जरी वाहिलं आणि गणपतीच्या निमित्ताने मंदिरामध्ये स्थापना केलेली जी आपण मूर्ती असेल, चांदीची असेल, पितळेची असेल, पंचधातूची असेल, त्या मूर्तीची जर आपण मनोभावे रोज पूजा केली, आरती केली तर आपल्याला बाप्पा घरात आल्याचा नक्कीच आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. चला मग मी ते करणार आहे. तुम्ही माझा बरोबर करा. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा तुमच्या घरी येऊन तुमचे सर्व विघ्न हरो, तुमच्या जीवनामध्ये सुख करो, दुःख हरो, हीच मी गणेशाच्या चरणी प्रार्थना करते. Thank you.
मी लावा कापूर सुगारता वार्ता विघ्नाचे नुरवी पूर्वी भजे कंडी प्रेमाळ मुक्ता फळाचे जय देव पूर्वी जय देव रत्न वैष्णव रत्न गौरी कुमरा चंदनाची मोठी पंकमुखेश्वरा हिरे जडचा मुकुट शोभे गौरा करुणवी रूपुरे चरणी घागरया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव चंद्र लाल चढ़ायो अच्छा पजमुख को दोन दिला राज विराजे सुत गौरी हर को हाथने गुड़ गड्ढू साहिल सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को जय जी गणराज विद्या सुखदाता जन्म तुम्हारो दर्शन मेरा मदर मता जय देव